श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येकाला खुश ठेवणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि प्रत्येकासोबत खुश राहणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. श्रोते हो, सुख त्यांच्या हातूनच होते जे जबाबदारी घेऊन काम करतात. बिना कामांच्या लोकांचं जीवन हे तर दुसऱ्यांच्या चुका काढण्यात संपून जात असते. भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती आहे. श्रोते हो, तुझं माझं करता करता एक दिवस जायचंय. जे कमावले ते इथंच ठेवून जायचंय. तुम्ही चांगलं कर्म करा, सोबत तुमच्या तेच जाणार आहे. कारण श्रोते हो, रडल्यानं तर अश्रू सुद्धा परके होत असतात आणि हसल्यानं परके सुद्धा आपले होत असतात. आपल्याला ती नाती आवडली पाहिजे ज्यात मी नाही तर आपण असतो. बघा पडतंय का? चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जाणून बुजून दिलेल्या वेदना या दिसत नाहीत, पण त्या रडवून जातात. आठवणी या थांबत नाहीत, ते आभाळ भरून आल्यासारख्या भरून येतात. मन कुरूप आहे की सुंदर आहे हे लवकर समजत नाही, तरी ते जाणीव मात्र करून जातं. हृदय वरून दिसत नाही, तरीही हृदय असलेली माणसं मात्र मनात कायमचं घर करून राहतात. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा लक्षात येतं की आपल्यासोबत किती जण आहेत, पण जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हाच कळतं की आपले किती जण आहेत. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. आयुष्य हे पावसासारखे आहे, कधी सुखाचे थेंब तर कधी दुःखाचे शिंतोडे. फक्त छत्रीसारखा मित्र आणि आत्मविश्वास सोबत असला की सगळं झेलता येतं. शरीर शुद्ध होतं पाणी आणि व्यायामामुळं, श्वसन शुद्ध होतं प्राणायाम केल्यामुळं, मन शुद्ध होतं ध्यान आणि प्रार्थनेमुळं, विद्वत्ता ही अधिक शुद्ध होते ज्ञानामुळं, स्मरणशक्ती शुद्ध होते चिंतन आणि मननामुळं, अहंभाव शुद्ध होतो सेवा केल्यामुळं आणि स्वतः शुद्ध होतो मौनामुळं. सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर मिळते, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणं शिकतो. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच, फक्त थोडी वाट पाहायची असते. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद ही प्रेमात आहे, तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद ही भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका, नेहमी आनंदी राहा. जी गोष्ट मनात आहे ते बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ते समजून घेण्याची क्षमता ठेवा. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. आपली संगत आपलं भविष्य घडवत असते. आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळंच चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. ज्याला वास्तव स्वीकारणं चांगलं जमतं तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो. लाचारी स्वीकारून लोकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानानं स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो.
सत्याची महानता ही फार मोठी आहे. सत्य बोलणारा मनानं शांत असतो. सत्याचा परिणाम हे कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहिती आहे विजय हा सत्याचाच होतो. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्यावी, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्यावी, मित्राला हृदय द्यावं, मुलांना आपलं उदाहरण द्यावं, वडिलांना पूज्य पाहू द्यावं, आईला स्वतःच्या चारित्र्याची भेट द्यावी, स्वतःला आत्मसन्मान द्यावा आणि जगाला प्रेम द्यावं, प्रभूला समर्पण द्यावं, आणि तरच जीवन विकास शक्य आहे. जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं. जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो. पण जेव्हा देणं घेणं आणि अपमान होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतच, पण माणुसकी सुद्धा संपत असते. स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे. स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य, तत्व, मैत्री, नातं, नम्रता आणि माणुसकी हे सगळं विसरून जातो. नेहमी आपलं मन हे सगळ्यांसाठी माणुसकीनं भरलेलं ठेवा. ज्यांच्याकडे माणुसकी असते तीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते. कधी मैत्री हवी असते, कधी प्रेम हवं असतं. प्रेमाची साथ कधीही तोडते, पण मैत्री ही चिरकालीन असते. प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटतं, पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्यानं घालते. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसंच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात, लोखंडाच्या नाही. जोपर्यंत माणूस रुसतो, रागावतो, भांडतो, अपेक्षा ठेवतो, नको ती बडबड करतो, तोपर्यंत माणूस आपला असतो. ज्या दिवशी त्यानं या सगळ्या गोष्टी सोडल्या तेव्हा समजून जायचं खऱ्या माणसाला आपण आपल्या आयुष्यातून गमावले. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावली तरी मन दुरावत नाही. चेहरं बदललं तरी ओळख बदलत नाही. वाटा बदलल्या तरी ओढ संपत नाही. पावलं अडखळली तरी चालणं थांबत नाही. अंतर वाढलं म्हणून प्रेम आटत नाही. बोलणं नाही झालं तरी आठवण थांबत नाही.